नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. विदर्भात रोजगार निर्मितीसाठी विटेक्स प्रदर्शनातून साखर पेरणी. लोकोपयोगी 190 स्टॉलच्या प्रदर्शनाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महापालिका निवडणूक ना प्रचार, साहित्य ना नेत्यांची सभा. महापालिका निवडणुकीत वंचित ठरणार का वंचित? भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येणार. क्रिकेट क्लब मैदानावर मुख्यमंत्र्यांची रविवारी सकाळी जाहीर सभा. आदर्श आचार संहितेचा होत नाही का भंग? निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांना आला अचानक वेग. मतदार जनजागृतीसाठी महापालिका झाली सज्ज. विविध उपक्रमातून मतदानाची टक्केवारी नक्की वाढणार. आता सविस्तर बातम्या. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अकोला यांच्या वतीने आयोजित विदर्भातील सर्वात मोठे व्यावसायिक प्रदर्शन विटेक्स 2026 चा भव्य उद्घाटन समारंभ आज पार पडला. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. लोकोपयोगी 190 स्टॉल असलेल्या विटेक्स प्रदर्शनाचे आज गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, BC भरतिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी रवींद्र मानगावे, गोपीकिशन बाजोरिया, सुनील इन्नानी, विजय अग्रवाल, चंद्रकांत ठक्कर, शिवप्रकाश रुहाटिया, अशोक डालमिया, मनोज खंडेलवाल यांची विशेष उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव नीरव वोरा, सिद्धार्थ रुहाटिया, निखिल अग्रवाल, किशोर बाछुका, किरीट मंत्री राहुल मित्तल, नितीन खंडेलवाल तसेच समस्त विटेक्स 2026 ची आयोजन समिती या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होती. या प्रसंगी बोलताना आमदार पंकज भोयर यांनी विदर्भातील औद्योगिक प्रगतीवर भाष्य केले. ते म्हणाले की विटेक्स सारखी व्यासपीठे स्थानिक उद्योग आणि व्यापाराला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. अशा उपक्रमांमुळे विदर्भातील उद्योगांना चालना मिळेल, ज्यामुळे भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तरुणांना स्थानिक पातळीवर काम मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास पंकज भोयर यांनी व्यक्त केला. हे प्रदर्शन गोरक्षण संस्थान मैदानावर भरवण्यात आले असून यामध्ये विदर्भातील उत्पादन, किरकोळ विक्री आणि सेवा क्षेत्रातील विविध 190 दालने लावण्यात आली आहेत. हे प्रदर्शन सोमवार 5 जानेवारी पर्यंत गोरक्षण रोड संस्थांच्या मैदानावर सुरू राहणार आहे. लोकल टू ग्लोबल या संकल्पनेवर आधारित सेमिनार्सद्वारे व्यापाऱ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. या प्रदर्शनामुळे अकोला आणि संपूर्ण विदर्भातील व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण असून औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन अकोलाच्या शाखेच्या वतीने या ठिकाणी विटेक्सचं आयोजन करण्यात आलं. याच्या आधी देखील करण्यात आलेलं आहे. आपण सर्वजण जाणतो की विदर्भामध्ये उद्योगांची काही वर्षांआधी कमतरता होती. त्या ठिकाणी ह्या माध्यमातून विदर्भातला उद्योग कसा वाढता येईल हा प्रयत्न विटेक्सच्या माध्यमातून होतो आहे. याच्याकरता मी आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या विदर्भामध्ये उद्योगामध्ये अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्या खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी पकडायच्या असतील आणि त्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची देखील मोठी निर्मिती होणार आहे. तर निश्चितपणे विटेक्स हे एक अभिनंदनीय कार्य आहे. शासन देखील याला प्रोत्साहित करेल आणि ह्या भागातला मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित या विटेक्सच्या एक्झिबिशन प्रसंगी इतके स्टॉल अकोल्यासारख्या या शहरामध्ये, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक यालाही लाजवेल इतके चांगले स्टॉल, एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं आयोजन हे सगळं केलेलं बघून खरोखर खूप 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 ह्या सगळ्या आयोजकांना अभिनंदन तसेच शुभेच्छा की आजच्या अकोल्यामध्ये आज हा एवढा मोठा एक्झिबिशन भरवलं आहे.
आणि मला खात्री आहे की या माध्यमातून जे काही मॅन्युफॅक्चरर आहेत, MSME आहेत, यांना तर एक मोठं दालन विक्रीसाठी मिळेलच, पण ग्राहकांनासुद्धा वेगवेगळे पर्याय या माध्यमातून मिळतील आणि ग्राहकसुद्धा या सगळ्या गोष्टीचा लाभ घेतील. धन्यवाद. विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज अकोला द्वारा आयोजित विटेक्स 2026 का आज भव्य उद्घाटन समारोह यहाँ गोरक्षण ग्राउंड संस्थान अकोला में संपन्न हुआ। आज उद्घाटन के अवसर पर उद्घाटक के रूप में महाराष्ट्र राज्य के गृह राज्य मंत्री श्री पंकज जी भोयर, प्रमुख अतिथि के रूप में हमारे यहाँ के युवा सांसद श्री अनूप जी धोत्रे, मुख्य अतिथि के रूप में हम सबके कर्तव्यदक्ष विधायक श्री रणधीर जी सावरकर, महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज के अध्यक्ष श्री मुंबई से पधारे श्री रविंद्र जी मानगावे, श्री गोपी किशन जी बाजोरिया जी, और इस एक्सपो के मुख्य प्रायोजक मार्वल ट्रिनिटी के भागीदार श्री सुनील जी इन्नानी और को स्पॉन्सरर हमारे विठल ऑयल्स के श्री शिवप्रकाश जी रोहटिया, कैट के राष्ट्रीय सचिव श्री अशोक जी डालमिया, अकोला इंडस्ट्री के अध्यक्ष श्री मनोज जी खंडेलवाल आदि मान्यवरों के हाथों इसका भव्य आज उद्घाटन समारोह संपन्न हुआ। 190 से भी अधिक विभिन्न प्रकार के स्टॉलों की ये एक्सपो आज से शुरुआत हुआ। सुबह 10 से 9 बजे तक आज मैं विदर्भ के सभी व्यापारी, उद्योगियों और नागरिकों से ये निवेदन करता हूँ कि इन 190 स्टॉल को आप विजिट करें और सभी उत्पादों को देख करके व्यापार बढ़ाने में सहयोग करें। राहुल मित्तल, सह संयोजक विदर्भ चैम्बर विटेक्स अकोला का। ये विटेक्स 2026 अपने आप में एक बहुत भव्य महाकुंभ है। यहाँ पे हमने 190 से ज़्यादा स्टॉल है। यहाँ पे वैरायटी ऑफ स्टॉल्स, वैरायटी ऑफ फूड, वैरायटी ऑफ कल्चरल प्रोग्राम है। आप सब लोग यहाँ अवश्य पधारिए। धन्यवाद. विटेक्स बाबत असं म्हणायचं आहे की विटेक्स हा एक महाकुंभ आहे सर्वांसाठी. जे नवे उद्योजक आहेत किंवा ज्या लोकांना काही घ्यायचं आहे, नवीन काय आलं आहे बाजारात आणि मार्केटमध्ये नवनवीन उपक्रम काय आले, ते सर्व एकाच ठिकाणी बघायला मिळतील. नवीन सर्व्हिसेस, नवीन टेक्नॉलॉजी आणि नवनवीन उपक्रम हे याची पूर्ण माहिती आपल्या प्रत्येकाला मिळेल. प्रत्येकाने यावं आणि प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करावं. यात प्रत्येक उद्योजकाला लहाना तो मोठा सर्वांना संधी उपलब्ध केली आहे. मी सर्वांना आव्हान करतो की आपण जरूर यावे. धन्यवाद. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने विटेक्सचं जो आयोजन केलेला आहे हा खरोखर एक सामाजिक उपक्रम आहे. याच्या माध्यमातून आपण अकोला शहरात महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या 10-11 लाख लोकांपर्यंत लोकांना त्यांना आवडीच्या वस्तू ज्या काही खरेदी करावयाच्या आहेत त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष वस्तू बघू शकत नाही, त्याचा फील घेऊ शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, आपल्याला त्याच्यातलं चांगलं काय वाईट काय ते कळत नाही. या माध्यमातून आपल्याला एकाच ठिकाणी एकाच छताखाली या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. म्हणून मी आता सर्व मीडिया बांधवांना सर्वांना कळकळीची विनंती करतो का आपण आपल्या माध्यमातून हे विटेक्स जे आहे त्याचा प्रचार प्रसार करावा, जेणेकरून अकोलेकरांना आपल्याला चांगल्या सोयीच्या चांगल्या वस्तू त्यांना जर खरेदी करायच्या असतील किंवा काही बघायच्या असतील, भविष्यात घ्यायच्या वस्तूही असतील तरी त्यांनी आज या इथे भेट द्यावी व याचा अनुभव घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. अकोला महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पर्याय देण्याचा दावा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी यादीच अर्धवट असल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाने 53 उमेदवार जाहीर केल्याचा गाजावाजा केला असला तरी शहरातील 4 संपूर्ण प्रभागांसह तब्बल 27 जागांवर वंचितचा एकही उमेदवार नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वंचित कोणाची बी टीम आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. काँग्रेससोबत आघाडी न करता वंचितने एकला चलो रे हिची भूमिका ठेवली तरी पक्षाला 80 उमेदवार मात्र मिळाले नाही. जिल्हा परिषदेत सत्ता हेच लक्ष असताना पक्षाजवळ महापालिकेत 80 उमेदवार नसणे हे संघटनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पश्चिम भागातील 32 तर पूर्व भागातील 21 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक 6, 11, 15 व 20 या 4 प्रभागातील प्रत्येकी 4ही जागा रिक्त राहिल्या आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक 1 मधील 1, प्रभाग 5 मधील 2, प्रभाग 10 मधील 3, प्रभाग 12 मधील 2, प्रभाग 16 मधील 1 आणि प्रभाग 17 मधील 2 जागांवरही पक्षाचा उमेदवारच नाही. संपूर्ण प्रभागच सोडून देण्याचा निर्णय आहे की ही संघटनात्मक अपयशाची कबुली असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. निवडणूक रिंगणात उतरण्याचा दावा करणाऱ्या पक्षाकडून प्रत्येक प्रभागात लढण्याची तयारीच नसल्याने स्पष्ट होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, निवडणूक चिन्हाचे वाटप आणि प्रचाराचा धडाका सुरू असतानाच
उमेदवार नसलेल्या 27 जागांबाबत वंचित बहुजन आघाडी कोणती भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. समर्थन, अप्रत्यक्ष युती की मौन याबाबत पक्षाकडून अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महापालिकेच्या सत्ता संघर्षात निर्णायक भूमिका बजावण्याचा दावा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसमोरच आता विश्वासार्हतेचा प्रश्न उभा ठाकला आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा शंखनाद करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता राजेश्वर नगरीत स्थानिक क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभेला संबोधित करणार आहे. या सभेची तयारी सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात येत आहेत. 4 जानेवारी रोजी त्यांची ही सभा शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पार पडणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी पक्षाच्या वतीने 35 वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक सभेला यशस्वी करण्यासाठी भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. एसीसी क्रिकेट क्लब मैदानावर भव्य डोम उभारण्याचे काम सुरू आहे. सभेच्या नियोजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी समितीच्या सर्व सदस्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रभागांमध्ये होणारी विकास कामे, त्याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आणि प्रशासनावरील दबाव हे प्रश्न लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. सामान्य नागरिकांच्या मनात याबद्दल शंका असणे स्वाभाविक आहे. उड्डाणपुलावरची रंगरंगोटी कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांची सभा होणार असताना उड्डाणपुलावर रंगरंगोटी कशी याकडे निवडणूक विभागाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे. निरीक्षकांचे या सर्व गोष्टींकडे लक्ष नसल्याची ओरड होत असून आदर्श आचारसंहितेचा हा भंग तर नाही ना अशी विचारणा होत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामांना मंजुरी मिळवणे आणि त्यांचे भूमिपूजन करणे हा राजकीय रणनीतीचा भाग असतो. आर्थिक वर्षाचा अखेरचा टप्पा किंवा टर्म संपण्यापूर्वी शिल्लक निधी खर्च करण्यासाठी कामांची घाई केली जाते. हे दाखवण्यासाठी रस्त्यांचे डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉक्स किंवा सुशोभीकरणाची कामे वेगाने हाती घेतली जातात. प्रशासकीय यंत्रणेवर अनेकदा कामाचा मोठा ताण असतो, पण काही वेळा इतरही कामे असू शकतात. जोपर्यंत आचारसंहिता अधिकृतपणे लागू होत नाही तोपर्यंत कामांना मंजुरी देणे बेकायदेशीर नसते. निवडणूक अधिकारी केवळ आचारसंहिता लागू झाल्यावरच कडक पावले उचलू शकतात. एकाच वेळी संपूर्ण शहरात शेकडो कामे सुरू असल्याने प्रत्येक कामाच्या दर्जावर लक्ष ठेवणे प्रशासनाला कठीण जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सत्ताधारी पक्षांचा किंवा प्रभावशाली नेत्यांचा दबाव असू शकतो. कामाच्या फाईल्स वेगाने पुढे नेण्यासाठी मौखिक आदेश दिले जातात. महाराष्ट्र पोलीस दलाच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवत अकोला पोलीस दलातर्फे 2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अकोला पोलीस प्रशासनाने नागरिक व विद्यार्थ्यांसाठी भव्य शस्त्र प्रदर्शन व जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले. या उपक्रमाला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पोलीस लॉन अकोला येथे आयोजित या प्रदर्शनीत सर्वसामान्य नागरिकांना पोलीस दलाच्या दैनंदिन कार्यपद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञान व विशेष पथकांची कार्यक्षमता जवळून अनुभवता येत आहे. अकोला पोलीस दलाचा हा लोकाभिमुख व सक्षम उपक्रम शहरात सकारात्मक चर्चेचा विषय ठरत असून पहिल्याच दिवसापासून नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या प्रदर्शनीतील प्रमुख आकर्षण हे शस्त्र व तंत्रज्ञान दालन आहे. आधुनिक शस्त्रसज्जता, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच बिनतारी संदेश यंत्रणेचे थेट प्रात्यक्षिक येथे दाखवण्यात येत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारी विरोधातील जनजागृती, महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत दामिनी पथक व भरोसा सेलची सविस्तर माहिती देण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन व अपघात प्रतिबंधाबाबत विशेष मार्गदर्शन केले जात आहे. डॉग स्क्वॉडची कार्यपद्धती आणि फिंगरप्रिंट युनिटच्या वैज्ञानिक तपास पद्धतींचे सादरीकरण केले गेले. सेल्फी विथ पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवादाची अनोखी संधी. पोलीस दलाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा व खाकी वर्दीप्रती आदर वाढावा यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला स्पर्धा व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी शाळा व सामाजिक संस्थांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे तसेच नागरिकांना सुरक्षिततेच्या आधुनिक उपाययोजनांची माहिती देणे हा या जनजागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. अकोल्यातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाला भेट द्यावी असे आवाहन अकोला पोलीस प्रशासनाने केले आहे. पोलीस लॉन येथे 8 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत खुले राहणार आहे. व्हिसा हा 9 प्रकारचा असतो. कोणत्याही आंतरराष्ट्रीय देशामध्ये बाहेर जायचं असलं तर व्हिसाशिवाय जाता येत नाही. त्यासाठी हा कंपल्सरी आहे. आणि विदेशातून जे नागरिक आपल्या इथे येतात त्यांच्यावर वॉच ठेवणे ही संबंधित जनतेची जागरूकता आहे. कोणतेही देशविघातक कृत्य होणार नाही यासाठी आपल्याकडे आलेले कोणतेही विदेशी नागरिक आहे यांच्या बारीक हालचालीवर बारीक लक्ष ठेवावे व आम्हाला सहयोग करावे. पासपोर्ट काढण्यासाठी आपल्याला सर्व ऑनलाईन सुविधा झालेली आहे आणि पासपोर्ट सेवावर लॉग इन करून आपण त्याच्यावर ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. घरूनच भरू शकतो आपल्या मोबाईलवरून. ठीक आहे. त्याच्यासाठी नागपूरला जायची आवश्यकता नाही आहे. 2018पासून प्रत्येक शहरामध्ये त्यांनी सेंटर दिलेले आहे. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी राजनापेठ पोस्ट ऑफिस येथे सेंटर दिलेलं आहे पासपोर्टचं. ज्या दिवशी अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी आपण तिथे जायचं आहे आणि सबमिशन करायचं आहे. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होईल. पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट इश्यू होईल. पण पासपोर्ट कसा इश्यू होणार नाही. जर तुमच्यावर क्राईम रेकॉर्ड असेल तर तुम्हाला पासपोर्ट इश्यू करण्यात येणार नाही. जर तुमचा निरंक असेल तरच तुम्हाला पासपोर्ट इश्यू करेल. आणि जर तुम्हाला क्राईम रेकॉर्ड असताना सुद्धा जर पासपोर्ट लागतच असेल मेडिकल साठी आणखीन महत्त्वाच्या कोणत्या कारणासाठी तर तुम्हाला कोर्टाकडनं परमिशन घ्यावं लागते. काही कालावधीसाठी कोर्ट तुम्हाला ती परमिशन देऊ शकते. रिव्ह्यूसाठी किती वर्ष लागते का? 10 वर्षाचा पिरियड असतो. रामदासपेठ देशमुख फाईल या प्रभाग 6 मध्ये भाजप उमेदवार पवन महल्ले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केले. यावेळी पवन महल्ले यांच्या लोकाभिमुख कार्याचा दाखला आमदार सावरकर यांनी दिला. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत रामदासपेठ आणि देशमुख फाईल या प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार पवन महल्ले यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन आज आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तुमची आमची सर्वांची भाजप अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता प्रत्येक प्रभागात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे उमेदवार पवन महल्ले यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी पवन महल्ले यांच्या लोकाभिमुख कार्याचे कौतुक केले. महल्ले यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाण्याची भूमिका घेतल्याचा दाखला त्यांनी दिला. या उद्घाटन प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील विकास कामे आणि भाजपची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय आता मुख्य केंद्र ठरणार आहे. पवन महल्ले यांनी देखील याप्रसंगी मतदारांशी संवाद साधून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. प्रभाग क्रमांक 6चं रितसर उद्घाटन आपण केलं आहे प्रचार कार्यालयाचं. जनतेनं विकास पाहिलेला आहे. विकास करत असताना तो समतोल आणि सदृश्य करायचा आम्ही प्रयत्न केला. मला असं वाटते आमच्या 4 नगरसेवक मागच्या 10 वर्षात केलेल्या विकास कामावर आणि पुढे होणाऱ्या विकास कामाच्या भरोशावर इथे उभे राहिले आहेत. मी जनतेला आवाहन करेल की सज्जन शक्तीसोबत राहून विकसित भारत 2047 आणि विकसित महाराष्ट्र 2047चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला भरभरून मतरूपी आशीर्वाद द्यावे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर आज अकोला दौऱ्यावर होते. शहरात आयोजित विटेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी ते आले असता त्यांनी खदान सिंधी कॅम्प परिसरातील गोपीचंदजी पंजवाणी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पंजवाणी परिवाराच्या वतीने त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान प्रभाग 16 मधील भाजपच्या तरुण आणि तडफदार उमेदवार मुस्कान पंजवाणी यांच्यासह इतर उमेदवारांनी मंत्र्यांची भेट घेतली. नामदार पंकज भोयर यांनी उपस्थित सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांना भाजपचे उपहरणे घालून त्यांचा उत्साह वाढवला. प्रभाग 16 मधून भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घ्यावी असा संदेश देत त्यांनी सर्वांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पंजवाणी परिवाराशी असलेले जुने कौटुंबिक संबंध जपण्यासाठी त्यांनी आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून ही भेट दिली. याप्रसंगी डॉक्टर मुस्कान पंजवाणी, आशिष पंजवाणी, गोपीचंद पंजवाणी,
नानकराम राजपाल, विनोद मनवानी, हिरालाल कृपलानी, रमेश जग्यासी, रामचंद पंजवाणी, विशाल पंजवाणी, कमल सचदेव, प्रकाश सैनानी, डॉक्टर नितीन विरवाणी, सोबराज राजपाल, हरीश राजपाल, गिरधर ताकराणी, सुभाष माखीजा, जय लोकवाणी, मनीष लोकवाणी, सुरेंद्र नागदेव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अकोला महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व उमेदवार जीवाचे रान करत आहेत. मतदारापर्यंत आपले नाव आणि निशाणी पोहोचवण्यासाठी पोस्टर, बॅनर आणि फ्लेक्स अत्यंत आवश्यक असतात. हीच गरज ओळखून शहराच्या मध्यवर्ती भागात तहसील कार्यालयासमोर असलेल्या प्रकाश ऑफसेटमध्ये सर्व प्रचार साहित्य अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. काय तुम्ही निवडणूक लढवत आहात आणि तुम्हाला निवडून यायचे आहे? कारण आता नाही तर कधीच नाही अशी संधी वारंवार मिळत नसते. तुम्ही तुमच्या प्रभागात प्रचारासाठी दिवस रात्र मेहनत करत असाल तर आपले नाव आणि निशाणी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठीच तुमच्याकडे प्रचाराचे फक्त 11 दिवस उरले आहेत. तुमच्या विजयासाठी संपूर्ण प्रभागात तुमचे पोस्टर्स, बॅनर्स आणि फ्लेक्स लागणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आजचे युग हे जाहिरातीचे युग आहे. प्रभागातील सर्व मतदारांना आकर्षित करणारे आकर्षक पोस्टर्स, बॅनर्स आणि फ्लेक्स वाजवी दरात मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. प्रकाश ऑफसेट आमच्याकडे पोस्टर्स आणि फ्लेक्स लावण्यासाठी लोखंडी फ्रेम्स देखील उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंगची फास्ट प्रिंटिंग सर्व्हिस तीही अत्यंत रास्त दरात मिळेल. तुमच्या प्रचाराला प्रोफेशनल टच देण्यासाठी आणि तुमचा विजय साकार करण्यासाठी आजच भेट द्यावी अकोल्यातील तहसील कार्यालयासमोरच्या प्रकाश ऑफसेट येथे. पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या नांदखेड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा एक बछडा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या अंदाजानुसार हा बिबट्याचा नर बछडा साधारण 6 ते 7 महिन्यांचा आहे. प्राथमिक तपासणीत बछड्याचा उजवा पाय गंभीररित्या जखमी झाला असून त्याला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. वनविभागाचे अधिकारी श्रीनिवास गवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.डी. पाटील, ए.व्ही. राठोड, आर.के. बोराले, जी.एस. गायगोड आणि वनमजूर शेख उस्मान यांनी जखमी बछड्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला तत्काळ अकोला येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्तांच्या सल्ल्यानुसार बछड्यावर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्याला नागपूर येथील गोरेवाडा वाईल्ड लाईफ सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संपूर्ण कारवाई अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षण सुमंत सोलंके आणि सहाय्यक वनसंरक्षण नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जखमी बछड्याला तातडीने नागपूरला रवाना करण्यात आले आहे. अकोला शहरात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संजयनगर भागात एका 35 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. अमोल दिगंबर पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 48 तासात याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येची ही दुसरी घटना घडली. या प्रकरणातील आरोपी नितेश अरुण जौंजाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी 31 डिसेंबरच्या रात्री कृष्णनगर परिसरात तंबाखू खाण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेमुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण असताना आता आणखी एक गंभीर गुन्हा घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी सिव्हिल लाईन पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मोठी उमरी भागातील संजय नगरमध्ये शुक्रवारी 2 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमोल दिगंबर पवार वय 35 वर्ष यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की आरोपी नितेश जौंजाळ याने अमोल पवार यांना बेदम मारहाण केली होती आणि याच मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी नितेश जौंजाळ याला अर्ध्या तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि त्यातून ही हत्या घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आज सकाळी
अंदाजे 8 वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की संजय नगर मोठी उमरी इथे अमोल दिगंबर पवार वय 35 अमृतावस्थेत आहे. मग त्यावरून आमची टीम इथे आली. बघितलं तर त्याची इथे डेड बॉडी होती. नंतर माहिती काढली की आरोपी वगैरेचा शोध मग कळालं की नितेश अरुण जंजा राहणार संजय नगर उमरी याने केला आहे. तात्काळ आमच्या टीमने त्याचा शोध घेतला. बेटा मलदार आणि डीबीचे लोक गेले आणि विदिन 30 मिनिटात त्याला शोधला आहे. माहिती तर ते मित्र आहे असं माहिती होते. आता तपास चालू आहे आमचा. तपासात आम्ही माहिती अंदाजे रात्री घडलेली आहे घटना. साधारण आता पुन्हा माहिती घेतो कारण आता आरोपी ताब्यात घेतलाय. आम्ही चौकशी आमची बाकी आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. महापालिकेच्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांमार्फत मतदार जनजागृतीची रॅली, चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. शिवसेना वसाहत परिसरातील मनपा शाळा क्रमांक 26च्या विद्यार्थ्यांनी मोठी रॅली काढली. तसेच लकडगंज येथील उर्दू मुलांची वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा आणि अकोटफैल येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक 6च्या विद्यार्थ्यांनीही रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये काळामारुती परिसरातील मराठी मुलांची शाळा क्रमांक 9, हरिहरपेठ भागातील मराठी मुलांची शाळा क्रमांक 19 आणि सिंधी कॅम्प येथील मराठी शाळा क्रमांक 14 यांचा समावेश होता. हिंदी बाल विद्यालय शाळा क्रमांक 2 आणि आदर्श कॉलनी येथील मराठी बाल विद्यालय क्रमांक 16 मध्ये रांगोळी व चित्रकला स्पर्धांसोबतच जनजागृती रॅली काढण्यात आली. या सर्व उपक्रमादरम्यान महापालिकेचे नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर्णे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. विदर्भात रोजगार निर्मितीसाठी विटेक्स प्रदर्शनातून साखर पेरणी. लोकोपयोगी 190 स्टॉलच्या प्रदर्शनाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महापालिका निवडणूक ना प्रचार, साहित्य ना नेत्यांची सभा. महापालिका निवडणुकीत वंचित ठरणार का वंचित? भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येणार. क्रिकेट क्लब मैदानावर मुख्यमंत्र्यांची रविवारी सकाळी जाहीर सभा. आदर्श आचार संहितेचा होत नाही का भंग? निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांना आला अचानक वेग. मतदार जनजागृतीसाठी महापालिका झाली सज्ज. विविध उपक्रमातून मतदानाची टक्केवारी नक्की वाढणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.